पद्धती कशी असली पाहिजे, आपण वेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा आविर्भाव जाणत असतो. पण सात्विक दृष्टिकोन अंतःकरणामध्ये निर्माण होण्यासाठी आपल्याला सत्संगाची गरज आहे. सत्संगाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये शुद्धता प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानोबांनी स्पष्ट सांगितलेले वैराग्याची शीवन देखती विवेकाची भाषणीनती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. वैराग्य विवेक वाचतोय तो विष्णू बंद करते वाजायला. विवेक वैराग्य आणि शुद्ध भक्ती आपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. विवेक म्हणजे आपल्याला चांगली दृष्टी आली पाहिजे. संसाराच्या आसक्तीतून बाहेर पडण्याचा शुद्ध मार्ग आपल्याला कळाला पाहिजे. प्रपंच दुःखकारक आहे. भागवत शास्त्राचा जर विचार केला ना, हे भक्ती शास्त्र आहे. साधना कशी करावी, कुठे करावी, कुणाच्या मार्गदर्शनाने करावी, जीवनामध्ये प्रपंचाचं दुःख नष्ट कसं करावं, मोक्षासाठी प्रयत्न कसा करावा, हे आपल्याला भागवत शिकवतं. ही गोष्टी म्हणजे भागवत नाही. पहिल्या दिवशी तिरुवबाळ, दुसऱ्या दिवशी परीक्षितीचा जन्म, पहिल्या दिवशी गोकर्ण, परीक्षा जन्म, तिसऱ्या दिवशी तिरुवबाळ, चौथ्या दिवशी कृष्ण जन्म आणा सोनपडा, पाचव्या दिवशी गोवर्धन पूजा आणा जेवारी, सहाव्या दिवशी रुक्मिणी सेवर आहेर घेऊन या, आणि सातव्या दिवशी सुदामदेवाची पोहे रिकाम्या हातानं पाया पडू. हे भागवत नाही. तुमच्या आमच्या अंतःकरणाच्या वृत्तीला विश्वास बसण्यासाठी सांगितलेल्या कथा आहेत. पण कथेचा मूळ गाभा आपली चित्तशुद्धी आहे. समर्थांनी दासबोधामध्ये वर्णन केलेले आहे. मनाची शुद्धीसाठी साधके नित्य व्हावे कष्टी. म्हणजे मनाच्या शुद्धतेसाठी साधकानं नित्य परिश्रम करावा आणि मनामध्ये मात्र एवढं दुःख ठेवावं की संसार संगे बहुशीन भूमी कृपा करी रे रघुराज स्वामी. प्रारब्ध माझे सहसा टळेना तुझ बीन रामा मज कंठ वीणा. आपल्याला कधीतरी एखाद्या पाहुण्या रावळ्याची भेट नाही झाली महिन्या दोन महिन्याला, तर माणसं म्हणतात मुलीला, किती दिवस झाली तू अजून आली नाहीस. माणसं फोन लावून म्हणतात, अहो तुमची माझी किती दिवसापासून भेट नाही, पण कधीतरी असं वाटलंय का जन्मून आपल्याला किती दिवस झाले, देव अजून का भेटला नाही. पाहुण्या रावळ्याच्या भेटीसाठी नित्य प्रयत्न करतो आपण, पण परमेश्वराच्या भेटीसाठी प्रयत्न अंतःकरणात निर्माण होत नाही. तो कळालाच नाही म्हणून त्याला भेटण्याची अपेक्षाच नाही. अहो जे नित्य दुःख देणारे लोक आहेत व्यवहारातले, बहीण भाऊ गण गोत इष्ट मित्र स्वजन सखे, ज्यांच्या भेटीतून फायदाही नाही आणि ज्यांच्या भेटीतून तोटाही नाही, पण त्यांची मात्र हृदयामध्ये सातत्यानं आठवण येते. ज्या परमेश्वराने एवढा अनंत उपकार आपल्यावर केला, त्या परमेश्वराची आठवण मात्र मनात येत नाही, कथेत बसून सुद्धा येत नाही. आठवण आपल्याला घडत नाही. कधीतरी त्याच्याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. असं वाटलं पाहिजे की देह पडण्याच्या अगोदर स्वप्नात का होईना पण पांडुरंगाचं रामरायाचं दर्शन घडलं पाहिजे. कधीतरी शत एका तरी तुकोबाराय म्हणले, जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी हृदय. कधीतरी दृढ भाव निर्माण झाला पाहिजे. कधीतरी सात्विकता प्राप्त झाली पाहिजे. कधीतरी अंतःकरणाची वृत्ती प्रबोधित झाली पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे की प्रभू कधीतरी कृपा करा, खूप दिवस झाले.
कोण्या तरी सत्संगामध्ये जिज्ञासा निर्माण व्हायला पाहिजे. मी एक सांगू तुम्हाला, योग्य सत्संगामध्ये जीव जर बसला आणि योग्य महापुरुषाचं श्रवण जर केलं तर जिज्ञासा वाढते म्हणजे वाढते. अनाधिकारी लोकांचं कितीही जरी जन्म श्रवण केलं तरी संसाराचा मोह सुटत नाही आणि परमार्थाची सात्विकता अंतःकरणात निर्माण होत नाही. पण आपण सामान्य जीव आहोत, आपली काही योग्यता नाही, आपली काही तपश्चर्या नाही, आपली काही साधना नाही. फार काही आपण आपल्या जीवनामध्ये केलं असेल तर कधी पंढरीच्या वाऱ्या केलेल्या आहेत, कधी ज्ञानेश्वरीचे पारायण केलेले, कधी गाथ्याची पारायण केलेली, कधीतरी आपल्या जीवनामध्ये हे घडलेले. पण जो विरक्तीचा जो तपश्चर्येचा परमार्थ आहे तो मात्र आपण त्याच्यापासून कोसो दूर आहोत, कोसो दूर. महापुरुषांनी तर सांगितलेले तपेवीन दैवत, दिधल्यावीन प्राप्त आणि गुजे विन हित कोण सांग. दिधल्यावीन प्राप्त कसं होईल? परमेश्वराला मात्र नित्य प्रार्थना आपली हीच असली पाहिजे की हे प्रभू, मी तुझ्या दरवाजामध्ये आलेलो आहे, तुझी कथा श्रवण करण्यासाठी बसलेलो आहे, पण माझ्यावर कृपा करा, बरं मला कथा कळू द्या. जेवण करण्याला महत्व नाही, जेवण पचण्याला महत्व आहे, तसं श्रवण करण्याला महत्व नाही, त्याचं ध्यान ध्यास आपल्या अंतःकरणाला लागणं महत्वाचं. फक्त परमार्थाचा शुद्ध दृष्टिकोनच एवढा आहे की इथं आल्यानंतर सर्वस्वाला विसरावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, सर्वस्वाशी आयशी जाती, प्रेमाची आयशी जाती, सर्वस्वाशी मुकावे. सर्व विसर पडला पाहिजे. मी कोण आहे, माझं नाव काय आहे, मी कोण आहे, माझा संबंध काय. मंडपात आल्यावर एकच आपल्याशी नातं जुळलं पाहिजे की देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. आणि त्याला प्रार्थना केली पाहिजे, देवा मी तुझा आहे पण पाहिजे त्या योग्यतेचा नाही. एवढं चरण नित्य लक्षात ठेवा. असो नसो भावालो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया. देवा भाव आहे का नाही, योग्यता आहे का नाही मला माहिती नाही, पण तुझं आहे बरं. कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे. जसं अमंगळ लेकरू जरी असलं तरी आई त्याला त्याच्याकडे मातृत्वाच्या नजरेनं, प्रेमाच्या नजरेनं पाहते. तसं हे प्रभू, आम्ही विषयी आहोत, अज्ञानी आहोत, आम्ही कसे आहोत ते तुला माहित आहे, पण आम्ही कसेही जरी असलो तरी तुझे आहोत एवढं मात्र विसरू नये. आम्ही वाईट आहोत पण तुझे आहोत, आम्ही चांगले आहोत पण तुझे आहोत. त्याचा आणि आपला संबंध, दृढ संबंध निर्माण झाला की परमात्मा आपल्यावर कृपा करतो म्हणजे करतो. कृपा होतेच आपल्यावर परमेश्वराची. फक्त एकच आहे, त्याच्यासाठी लागणारी शुद्धी, आहार शुद्धी, विचार शुद्धी, विहार शुद्धी आपली सत्संगापुरतीच नव्हे तर कायमची झाली पाहिजे. काय खायचंय या 7 दिवसात? आळस निर्माण करणारं, मद निर्माण करणारं, अहंकार निर्माण करणारं नको. किती वेळ झोपायचंय, किती बोलायचंय. तुम्ही या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवल्याशिवाय तुम्हाला सत्संग कळत नाही. बडबड 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 करून तुम्ही मंडपात येऊन बसलात तर ते अस्थिर झालेलं चित्त स्थिर व्हायला वेळ लागतो. तोपर्यंत कथा संपून जाते 7 दिवस. मग मौन धारण करा, बोला, कामापुरतं बोला, दीर्घ स्वरात बोलू नका. आहारावर विहारावर नियंत्रण ठेवा आणि जेवढा अंतःकरणामध्ये जप करता येईल तेवढा नित्य करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हरिपाठाला या, काकड्याला या, गाथ्याच्या भजनाला या, संध्याकाळी कीर्तनाला या. जागर असेल तर त्याला त्या जागरामध्ये प्रविष्ट व्हा. सत्संग श्रवण करा.
पण देहबुद्धी नष्ट करण्यासाठी करा, आसक्ती दूर करण्यासाठी करा. म्हणून तर महापुरुषांनी तात्विक बोधावर आरूढ सांगितलेले आहे की जीवाच्या शुद्धीसाठी एकमेव पर्याय जर काय असेल तर तो सत्संग आहे. बघा, देवही सत्संग करतो, साधू संतही सत्संग करतात, आणि जीवाला तर सत्संगतीशिवाय पर्यायच नाही. तुलसी रामायणातला प्रसिद्ध दोहा आहे, बिन सतसंगू विवेक न होई. बिन सतसंगू विवेक न होई. बिन सतसंगू विवेक न होई. राम कृपा बिन सुलभ न सोई. राम कृपा राम कृपा बिन सुलभ न सोई. राम कृपा बिन सुलभ न सोई. बिन सत्संग विवेक न होई. 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 राम कृपा बिन भगवंताची कृपा झाल्याशिवाय सत्संग कळत नाही, आणि सत्संग कळाल्याशिवाय भगवत कृपा होत नाही. आपण कथा ऐकायला आलो म्हणजे आपल्यावर देवाची कृपा झालेली आहे. जेवढे जेवढे लोक मंडपात आहेत तेवढ्यांना परमेश्वरांनी पास केलेले की तुम्ही कधीच्या योग्यतेच्या हात जा. ज्यांच्यावर भगवत कृपा झाली नाही त्यांना सांगितलं मका आडवी पडलेली तुम्ही तिकडे जा. काहींना सांगितलं तुम्ही संसारातले कामं पहा. काहींना सांगितलं अजून 6 दिवस बाकी, आजच काय जायचंय. नाशिक पासून माणसं आली, ज्यांच्यावर भगवत कृपा झाली ती नाशिक पासून माणसं श्रवणासाठी आली. गंगाखेडून काही आले, इतर परिसरातून काही आले. जे आले त्यांच्यावर साधूची कृपा झाली. मला काही माणसं म्हणते नाना आम्हाला ऐकायला यायची खूप इच्छा आहे हो, पण संसार आम्हाला, म्हणलं संसारच करा, येऊ नका. तिथे जागाही कमी आहे, तुम्ही आलात तर गर्दी होईल. काही जण म्हणले आम्हाला यायचेच, या चला या, आम्हाला होईल का? अहो येणाराची व्यवस्था परमात्मा करेल, आणि न येणाराची व्यवस्था परमात्माच करेल. काही लोक विचारत होते नाना खेडे गाव आहे तिथे व्यवस्था होईल का आमची राहण्याची, खाण्याची, पिण्याची? एवढी काळजी असल्यावर येऊच नका. तुम्हाला एवढी जर देहाची आसक्ती तर येऊच नका. मग मी त्यांनाही सांगितलं नका येऊ, खेडेगाव आहे, उष्णता आहे, तिथं सोय व्हायची नाही तुमची. जे व्यवस्थेची वाट पाहत होते त्यांना मी भेडवलं. आणि काही माणसवले नाना कुठेही पडायला मिळालं तरी चालेल, पण आम्हाला ऐकायला यायची, चला चला तुमची व्यवस्था होते. मला माहित आहे बोधडी पवित्र गाव आहे. 1000 माणसं जरी मुक्कामाला आली तरी त्या सगळ्यांची सोय करण्याचं सामर्थ्य बोधडीवाल्याकडे आहे. पण येणाराची तरी पवित्रता पाहिजे. ज्यांना यायचंय त्यांना श्रवणाची इच्छा पाहिजे, व्यवस्थेची नाही. व्यवस्थेची इच्छा करणारे आणून तरी काय करायचे? 11 वाजेपर्यंत झोपायले, 12 वाजता येऊन कथेला बसायले, 4 वाजता कॉफी मागायले. भगवत कृपा झाली की जीव आपोआप येतो, आणि ज्याच्यावर भगवत कृपा नाही झाली की तो जीव आपोआप सत्संगापासून दूर जातो. परिश्रम महत्वाचे, पराकाष्ठा महत्वाचे, पण लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये कल्याणाची भूमिका सातत्याने निरंतर ध्येयात ठेवणं फार महत्वाचं. हे जीवन घेतला तर आनंद आहे, नाही घेतला तर नरका समान जिंदगी आहे.
आपल्याला संसाराचा मोह सुटत नाही, प्रपंचाचा मोह सुटत नाही. अरे पण थोडासा बारकाईने विचार करा, किती आले, किती गेले, किती मेले, कुणी काय नेलं सोबत. काहीला स्वरूपाचा अभिमान आहे, कुणाला शक्तीचा अभिमान आहे, कुणाला घराचा अभिमान आहे, कुणाला पदाचा अभिमान आहे, कुणाला नोकरीचा अभिमान आहे. आले किती या जगामध्ये. कबीरजींचं एक पद आहे ना, तेरे जैसे लाखो आए, लाखो इस माटी में समाये, मत कर तो अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, झूठी तेरी शान. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी में समाये. आपल्यासारखे किती आले. बरं विचार करा, नरजन्मामध्ये पदाचा, प्रतिष्ठेचा, मानाचा, धनाचा अभिमान न धरता एवढा स्वाभिमान धरा की मी माणूस म्हणून जन्माला आणि मला या जन्मामध्ये परमार्थ करायचा आहे. भागवतातलं एक अक्षर सुद्धा मला चुकू द्यायचं नाही, एक मिनिट सुद्धा मला वाया जाऊ द्यायचा नाही, अशी भूमिका ठेवा चित्तामध्ये. झोपणाऱ्यांनी ठरवलं पाहिजे, मंडपात गेल्यावर मला झोपच घ्यायची. झोपीला सांगितलं पाहिजे, बाई तू आता 5-7 दिवस माझ्याजवळ काही येऊ नको, एवढा सप्ताह झाला की मी पाडव्यापर्यंत झोपूनच राहतो. वाचेला म्हणलं पाहिजे आपण की हे बाई आता तू फार बोलत होतीस, पण या 5-7 दिवसात मला बोलायला लावू नको, राम 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 म्हणायला लाव. आमचे सानप साहेब माझ्याबरोबर आता 5-7 दिवस वारीमध्ये शिवरात्रीला होते. एकही शब्द कुणाला बोलायचा नाही. रस्त्याने चालू लागलं की भजन करायचं, बसलं की माळ काढून जप करीत बसायचे एका बाजूला जाऊन. एखादा शब्द बोलायचा, एखादा, तोही फार निरर्थक नाही, काही हे नाही, संसाराचा नाही, कशाचा नाही, काहीतरी दिंडीच्या संबंधाने आम्हाला शाबासकी द्यायची, वा वा नाना दिंडी फार छान आहे बरं का, फार आपले असं आम्हाला शाबासकी द्यायची, आमचं प्रोत्साहन वाढवायचे रस्त्याने. अमोल महाराज आम्ही होतो, आम्हाला सांगायचे की नाना वा सुंदर नियोजन आहे बरं का. काही नियोजन नाही, सगळे मुक्काम दगडात, कोणती व्यवस्था नाही, अंथरूण नाही, पांघरून नाही, काही नाही, पण वा 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 फार प्रसन्न असं म्हणायचे. इतकं समंजस बनलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये. परिस्थिती काय आहे ते न पाहता आपल्याला परमार्थ करायला मिळतो, हीच भूमिका महत्वाची आणि हीच भूमिका आपल्या कल्याणाला कारण ठरणार आहे. मला सांगा, चांगली सुंदर गादी आहे, पण त्या गादीवर जर रामनाम येत नसेल तर काय उपयोग आहे. झोपडी आहे, पण त्या झोपडीमध्ये भजन आहे. मला सांगा, बंगला श्रेष्ठ का झोपडी श्रेष्ठ. जिथं भजन येतं ते श्रेष्ठ. म्हणून तुकडोजी महाराजांनी म्हटले नाही, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या ताऱ्याकडे पहावे, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. व्यवस्था नाही, अवस्था महत्वाची. म्हणून व्यवस्थेपासून दूर राहा आणि अवस्थेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. साधना निष्ठ बना. मग साधन निष्ठ बनण्यासाठी, अंतकरणामध्ये दृढ साधना घडण्यासाठी जीवाकडं
भगवत भक्तीविषयी प्रेम निर्माण होणं महत्वाचं आहे. आणि प्रेम निर्माण होतं केव्हा? जेव्हा सत्संग घडतो तेव्हा. सत्संगाशिवाय प्रेम नाही, सत्संगाशिवाय आनंद नाही, सत्संगाशिवाय देह निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून भागवत महात्म्यामध्ये 6 अध्यायाचं भागवत महात्म्य जीवाचा विश्वास दृढ होण्यासाठी हे पद्मपुराणातलं चरित्र आहे. बरं, भागवताच्या सुरुवातीला जे 6 अध्याय आलेले आहेत त्याला भागवत महात्म्य म्हणतात. हे 6 अध्याय पद्मपुराणातले आहेत. नैमिषारण्यामध्ये हजारो शेकडो वर्षापासून सुत शौनकादिक ऋषींचा संवाद सुरू आहे, चर्चा सुरू आहे. सुत महाराज शौनकादिकाला जीवन मुक्तीची चर्चा करतात. कधी वैराग्याची चर्चा आहे, कधी भक्तीची चर्चा आहे, कधी ज्ञानाची चर्चा आहे, कधी कोणती आहे, कधी कोणती आहे चर्चा. पण एके दिवशी शौनकादिकांनी प्रश्न केला की महाराज, आम्हाला एखादी कथा अशी सांगा की ज्या कथेमुळं आता पुन्हा काही ऐकण्याची इच्छा शिल्लक राहू नये. आता किती दिवस श्रवण करायचं? आता मुक्त व्हायची वेळ आलेली आहे. म्हणून आम्हाला तुम्ही काहीतरी शुद्ध तत्वज्ञानाचा बोध पाजा. मग महाराजांनी सांगितलं की बाबा, या मृत्यू लोकामध्ये वैष्णव कथा करतात कशासाठी? माया मोह निराशश्च वैष्णवे क्रियते कथम. महाराजांनी बोलले, अज्ञान ध्यांत विध्वंसम कोटी सूर्य समप्रभ भक्ती ज्ञान विराग आपतो विवेको वर्धते महान. मनुष्याचा विवेक सत्संगाने वाढतो, मनुष्याची सात्विक बुद्धी सत्संगानं होते, ऐकल्यानं. म्हणून वैष्णव नेहमी कथा करतात. महाराज, कोणी ऐकणारा आला की ते सांगतात आणि कोणी सांगणारा आला की ऐकतात. महापुरुषाचा व्यवहार तसा. कोणी सांगणारा आला, बाबाजी सांगा. कोणी ऐकणारा आला, ऐका बाबा ऐका. दोन्ही भूमिका पार पाडतात. पण एक क्षण सुद्धा वाया जाऊ देत नाही. सूत महाराजांचं तसंच आहे, शौनकादिकांचं तसंच आहे. शेकडो वर्ष सत्संग चाललेले, शेकडो वर्ष. आणि लक्षात ठेवा, कशाचाही जीवनात कंटाळा येतो पण सत्संगाचा कंटाळा येत नाही. आणि ज्याला सत्संगाचा कंटाळा आला तो मनुष्यच नाही. जेवण केल्याने पोट भरतं पण काही कालांतराने पुन्हा भूक निर्माण होते. हे सत्संगाचं तसंच आहे. या वर्षापुरतं समाधान होतं पण पुढच्या वर्षीची पुन्हा जिज्ञासा निर्माण. तोपर्यंत आपण नाम संकीर्तन करूया. एकादशी आहे, सर्वजण म्हणा विठ्ठल 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 Hare
शौनकादिकांची चर्चा सुरू आहे. शेकडो वर्षापासून, हजारो वर्षापासून नैमिषे सुतमा सिनमा विद्य महाराजांनी वर्णन केले. शौनकादिक ऋषींनी सांगितलं, महाराज, या मृत्यू लोकामध्ये जीवाला सहज भगवत प्राप्ती होईल असं साधन कोणतं आम्हाला सांगा, की ज्या साधनाच्या द्वारा आता पुन्हा काही ऐकण्याची इच्छा उरणार नाही आणि या मनुष्य जन्माचं सार्थक होईल असा एखादा कोणता ग्रंथ असला तर त्याचं चिंतन आम्हाला सांगा. आणि मग मात्र महाराजांनी सांगितलं की वा, या जगामध्ये श्रीमद भागवती वार्ता सुरानाम दुर्लभा, एकमेव कथा आहे म्हटले, तिचं नाव आहे भागवत कथा, जी सूर लोकांना सुद्धा दुर्लभ आहे. जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवतम लभेत. हजारो जन्माचं पुण्य ज्याचं आहे त्याला भागवताची प्राप्ती. भागवत ऐकायला मिळणं, भागवत सांगायला मिळणं आणि ज्या भूमीमध्ये भागवत होणं हे पुण्याशिवाय होऊ शकत नाही. अनंत जन्माची पुण्य आहे. मग सांगा आम्हाला भागवत कथेचा महिमा सांगा. त्यावेळेला महिमा सांगायला सुरुवात केली. ज्या वेळेला परीक्षिती राजा, त्याला शाप झाला राजाला. द्वापार युगाचा शेवट आहे. द्वापार युगाच्या शेवटी महाराज अत्यंत पापी लोकांच्या अंतःकरणामध्ये पाप करण्याची बुद्धी निर्माण झाली होती. आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या वंशाचा शेवट आपण ऐकत असतो कसा झालेला आहे. अत्यंत धर्मापासून लोक दूर जात होते, पण परमेश्वराला काहीतरी लीला घडून घ्यायची होती. राजा परीक्षितीच्या द्वारा दोषकर्म घडला, साधूची निंदा घडली, त्याला शाप झाला आणि उद्धारासाठी राजा गंगेच्या काठावर आला. पुढे कथा ऐकायची, ही फक्त मिठापुरती कथा आहे. आज शापमुक्त झाल्यावर कथा ऐकण्यासाठी हजारो ऋषीमुनी जमले, साधू संत जमले आणि त्या सगळ्यांच्या मध्ये त्या परीक्षिती राजाने सगळ्यांना विनंती केली की मला 7 दिवसामध्ये मोक्ष कोण्या कथेच्या द्वारा होईल ते मला सांगा. चिंता होती, 7 दिवसात माझा उद्धार होईल का, माझ्यावर भगवत कृपा होईल का. सगळे लोक शांत बसले होते. कोणी सांगत नव्हतं की हे साधन करा, ते साधन करा, हे साधन. काही लोक काही बोलत होते. पण ज्या वेळेला शुकदेव आले त्या दिवशी मात्र चिंता संपली होती. उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता. साधू भेटला की चिंता संपली. परीक्षिती राजाने पायावर डोकं ठेवलं. मग शुकदेवानी भागवत कथा सांगायला सुरुवात केली. हे स्वर्गातल्या देव लोकांना कळालं आणि ते खाली आले आणि म्हणायला लागले शुकदेवाला, महाराज हे अमृत घ्या आणि आम्हाला नामामृत ऐकू द्या. तेव्हापासून व्यवहार ठरला. आधी ठरवी नव्हती.
आता ठरले. महाराज शुकदेवाने सांगितलं, बाबा आता असं आहे, मी कथाकार आहे म्हटले, ऐकणाऱ्याला विचारा त्याला अमृत प्यायचे का कसं ते. मग गेले अमृताकडे, याच्याकडे, परीक्षिती राजाकडे, आणि म्हणायला लागले, परीक्षिती महाराज तुम्हाला अमर होण्याचं अमृत आम्ही आणलेलं आहे, हे अमृत प्या आणि अमर व्हा, तुम्हाला मरणच नाही. राजाने सांगितलं, तुम्हाला कोणी सांगितलं मला अमर व्हायचंय? नामामृतासारखं पवित्र अमृत मुखामध्ये पडत असताना या पांचट अमृताला कोण पिणार आहे? जिवे गोड 3 अक्षराचा आणि अमृत जयास फिके पुढे, ज्याच्या पुढे अमृत फिक आहे. मला हे अमृत नको, मला नामामृत पाहिजे. आणि मग तिथं बरोबरी केली, क्वच सुधा क्वक कथा क्वक काच मणिर महान. कुठं कथा अमृत आणि कुठं हे अमृत महाराज. एक सांगू, अमृतापेक्षा कथा गोडे, अमृताहुनी गोड नाम तुझी देवा. अमृत श्रेष्ठ आहे, नामामृत श्रेष्ठ आहे. आम्हाला नको ही कथा, हे अमृत नको आम्हाला, मला कथाच पाहिजे. त्यावेळेला अमृताचा धिक्कार केला आणि भागवताच्या श्रवणाची अपेक्षा निर्माण केली. एवढी भागवत कथा श्रेष्ठ आहे. पुढे कलीला प्रारंभ झाला आणि कली चरणामध्ये लोक भ्रष्ट झाले. शास्त्र, धर्म, नीती, नियम, आचरण, सोळ गोळ, कर्म लोक आता विसरले. आता म्हणजे त्यावेळेला कलियुगामध्ये मला धर्मशास्त्र नष्ट झालेलं. माणसं व्यसनाने वाया गेले आणि बाया फॅशनने वाया गेल्या. माणसाला व्यसनाचा नाद लागला आणि बाया पोरांना फॅशनचा चटका लागला आणि त्या फॅशन मुळे धर्म धोक्यात आला. पूर्वी जसं झालं होतं आज ती स्थिती निर्माण होते महाराज. आजची बाई जर पाहिली तर बांगडी नाही, कुंकू नाही, पदर तर पाकिस्तानला सोडलाय. धर्म नाही, नीतिमत्ता नाही. बघा, जे शरीराला योग्य वाटतं त्या अवस्थेमध्ये लोक वागायला लागलेले आहेत. आणि एकादशी असली तरी पिढ्या ओढतात. पुरुष एकादशी असली तरी तंबाखू चोळतात आणि इकडे लोकांना सांगतात आम्हाला एकादशी आहे, आम्हाला एकादशी आहे. अरे एकादशीला भाकर चालत नाही, पवित्र अन्न असून मग तंबाखू कशी चालेल? माणसं व्यसनाने वाया गेले. तुमच्याबद्दल फार बोलणार नाही, बोललो ते थोडंच बस. बघा, सप्ताहापुरता तरी धर्म सांभाळता येतो का? जमल्या तर घाला बांगड्या, जमलं तर बघा काही वागता येतं का थोडं बहुत 5-7 दिवसामध्ये. ते वागलात तर धर्माला खत पाणी मिळेल, थोडस काहीतरी सात्विकता निर्माण होईल. उत्सवापुरतं तरी थोडस वागायला शिका. तसं तर तुम्ही वागणाऱ्यापैकी नाहीच. वागणाऱ्यापैकी म्हणजे धर्म सोडून वागणाऱ्यापैकी नाहीत तुम्ही. धर्माला धरूनच आहात. पण एखाद्याच्या जीवनामध्ये जर धर्माची उणीव असेल तर त्या माणसानं धर्माचरणासाठी प्रयत्न केला पाहिजे. मला अहो कथा इथूनच सुरुवात होते. आपल्या आचाराच्या नियमापासूनच कथा आहे. परमार्थाची सुरुवात आपल्या वागण्यापासून आहे, फार ब्रह्मज्ञान ऐकण्यापासून नाही. तुम्ही काय घालता, काय खाता, काय पिता, कसं वागता, कसा आचार करता, एकादशीचं व्रत कसं सांभाळता, हे तुमची सुरुवात इथून नाही. इथून हे पहिलीचा वर्ग आहे. पण सात्विकता, प्रबोध अवस्था आपल्या अंतःकरणामध्ये सातत्यानं निर्माण होण्यासाठी, प्रभुचरणाचा आश्रय होण्यासाठी धर्म सांभाळणं महत्वाचं आहे. धर्मो रक्षति रक्षितः. स्वधर्म कठीण जरी झाला, ज्ञानोबा सांगतात, आपला धर्म कठीण असेल, आपला धर्म आपल्याला पाळता येत नसेल, धर्माचे नियम कठीण असले तरी आपल्याच धर्मानुसार वागलं पाहिजे आणि आपल्या धर्मानुसार वागणाराचाच विजय होतो. बरं लक्षात ठेवा, धर्म लक्षात ठेवा. म्हणून
कलियुगानं पहिलं गिळलं जर कुणाला असेल रघुनाथ बाबा तर धर्माला गिळले. कशाला गिळले? आज शेंडी नाही पुरुषाला. सगळी माणसं टोप्या काढून जर बघितले तर शेंडीचा माणूस एखादा जरी मिळाला तरी परम भाग्य. गंध नाही डोक्याला, टोपी नाही डोक्याला. पुरुषांनी धर्म सोडला, मातृशक्तीने धर्म सोडला. पण बाबो, स्वधर्माचं पालन करा. धर्म टिकला तर आपण टिकू, आणि धर्म नाही टिकला तर आपण वाया गेलेले. काय चांगलं दिसतं ते पाहू नका, आपलं चांगलं काय करतं ते बघा. चांगलं करण्याला महत्व आहे का चांगलं दिसण्याला महत्व? तुम्ही बोला पटकन. हा, चांगलं करण्याला महत्व आहे का चांगलं दिसण्याला? चांगलं का कळतंय तुम्हाला? म्हणून धर्म गिळला, धर्म आपला. सज्जनो, लोक नीतीभ्रष्ट झाले. आज क्वचित लोक तुळशीला पाणी घालताना दिसतात, आज क्वचित लोक ज्ञानेश्वरी वाचताना दिसतात. आज हे बोदडी एक पवित्र गाव आहे की जिथे एकादशी बऱ्यापैकी लोक धरतात, दिंडी होते, कीर्तन भजन. पहिल्या दिवशी एवढी संख्या खेडेगावामध्ये तिला हे थोडस नवल आहे तुमचं. पण अन्यत्र ठिकाणी आपण पाहतो की एकादशी धरणाऱ्याची संख्या कमी झालेली आहे, तुळशीला पाणी घालणाऱ्याची संख्या कमी झालेली आहे, दान तपव्रत करणाऱ्याची संख्या कमी झालेली. माणसात प्रेम राहिले नाही, बाप लेकात प्रेम राहिले नाही. घरोघरी भागवतातला श्लोक आहे, शालको बुद्धिदायक हा न योगी न ज्ञानी न सिद्धो न नरः. साधू संत सुद्धा भ्रष्ट झाले कलियुगात. खाऊ नाही त्याच्या घरी खातात, जाऊ नाही तिथं जातात, बोलू नाही ते बोलतात, करू नाही तेवढा स्वार्थ आपल्या चित्तामध्ये ठेवतात. ही अपवादाला कारण असे थोडे बहुत माणसं आहेत, नारायण महाराज सारखे, विजयानंद महाराज सारखे, असे काही थोडे माणसं आहेत. अपवादाला कारण आहे की हे कल्याणासाठीच आलेले आहेत. नाहीतर आपण अन्य लोकांकडे पाहिलं की स्वार्थच दिसतो. काय दिसतो? स्वार्थ दिसतो. भागवतांनी सांगितलं, योगी भ्रष्ट झाले, सिद्ध भ्रष्ट झाले, ज्ञानी भ्रष्ट झाले. कुठं आचार राहिला नाही, कुठं विचार राहिला नाही, कुठं शुद्ध विवेक राहिला नाही. कलियुगानं सगळ्यांना घेरलेले. सगळ्यांना जर कोळशाच्या खाणीत कोणी गेला तरी काळाच होतो ना, तसा कलियुगात कोणी जरी आला तरी भ्रष्टच व्हायला. आणि घरोघरी शालको बुद्धी, भावात प्रेम राहिलं नाही. काही विचारायचं झालं की बायकोच्या भावाला फोन करायला, हॅलो. सप्ताह उभा टाकल्यावर बहिणीला फोन करीना, बोधडीला भागवत ऐकायला म्हणून मेहण्या गोळा करायला मला. म्हणजे ही अवस्था कशी झालेली आहे बघा. बायकोच्या पोताबद्दल प्रेम निर्माण झालेले आहे हे भागवताने लिहून ठेवले बरं का. शालको बुद्धिदायक मेवणे शाडू अमुक यांची प्रीती निर्माण झालेली आहे. आईचा द्वेष, बहिणीचा द्वेष, भावाचा द्वेष, गणागोताचा द्वेष असा व्हायला लागलेला. आता बाकीच्याही काही बऱ्याचशा गोष्टी आहेत. आचार विचार स्त्रियांनी सोडलेला आहे, पुरुषांनी सोडलेला आहे. आचारापासून जगत बाजूला चाललेलं आहे. मग त्या काळामध्ये नारदाला उदास वाटायला लागला. महर्षी नारदाला, महाराज पाप असलं की उदासी असते आणि पुण्य असलं की समाधान असतं. आता अजून मंडपामध्ये पावित्र्य आणत असल्यावर काय करत, गाईच्या गोऱ्याचा धूर करायचा. थोडी बहुत अजून जी उदासी दिसते ना, या बाजूने एक पडदा बांधून घ्यायचा. ही साऊंड सिस्टीम इकडे एखाद्या टेबलावर ठेवायची, देवाच्या वट्यावली काढायची, इकडे टेबल मांडायची. या बाजूला, या बाजूने हे जे दिसायले ते हे दिसलं नाही पाहिजे असे पडदे बांधून घ्यायचे. इकडनं एक पडदा, इकडनं एक पडदा, त्या पाठीमागून पडदे असे. फक्त मंडपातले माणसं रस्त्याने कोण चालले हे दिसलं नाही पाहिजे, त्या बाजूला पडदे बांधावं. त्या बाजूला मोरीच्या जवळ या घराकडून असे पडदे बांधून घ्यायचे. या खिडक्या कुणाशी येण्यापुरती वाट ठेवायची. या बाजूने पडदा बांधायचा. हे घरी बसून ऐकायला ते बंद करायचे उद्यापासून. असं करायचं, समोरच बसले पाहिजेत असे. पुन्हा त्याच्यामध्ये मंडपात गाईचं गोमूत्र शिंपून घ्यायचं, गाय फिरून घ्यायची, गाईच्या शेणाचा धूर करायचा, केळीचे, नारळाचे, उसाचे खांब बांधायचे.
गुढ्या लावायच्या मंडपात, जेणेकरून जागेमध्ये झालेले जे काही दोष, मंदिराच्या जागा जरी असलं तरी कधी पेणारा इथून जातोच ना महाराज, कधीतरी गाजेवाला इथून जातोच ना, वाटच आहे ही वागायची. 7 दिवस केलेला सप्ताह आणि पिदाडी गेलं की 7 दिवसाचं सर संपून जाते महाराज, आणि पिदाड्याचं पाप तयार होते. आणि जागेमध्ये पातक झालं की मग उदासीनता निर्माण होते, आनंद वाटत नाही. कलियुगातला आनंद संपला पापामुळं. आज कुठेही जा, आळंदीला जा, पंढरपूरला जा, हरिद्वारला जा, ऋषिकेशला जा, गयाला जा, कुठेही जा, त्या काळातला गोष्ट आहे, आजची नाही, नारदाच्या काळातली. त्या काळामध्ये उदासी निर्माण झाली. नारदाने आपल्या पित्याला ब्रह्मदेवाला विचारलं, बाबा मला उदासी निर्माण झाली, मी काय करू? त्यांनी सांगितलं, तीर्थयात्रा गमिष्यती, तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रेने मन प्रसन्न होतं, पण कोण्या यात्रेला जावं हे सुद्धा कळालं पाहिजे. तीर्थयात्रा करा. नारद तीर्थयात्रा करायला निघाले. महाराज जागोजागी नारदाला उदासी दिसू लागली. समाधान नावाची गोष्ट नारदाला दिसत नव्हती. समाधान नव्हतं नारदाकडे. सर्व ठिकाणी फिरले, सर्व ठिकाणी श्रीरंगम, सेतुबंधनम, हरिद्वार, कुरुक्षेत्र, गंगा, गोदावरी, नर्मदा, एकही तीर्थ ठेवलं नाही. सर्वत्र ठिकाणी गेले, पण नारदाला उदासी दिसायला लागली. एके ठिकाणी नारदची चाललेली आहे. नारद आता सर्व फिरत 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 वृंदावनामध्ये आले. आणि वृंदावनामध्ये एका झाडाखाली, शुष्क वाळलेलं झाड आहे, त्या वाळलेल्या झाडाखाली 2 वयोवृद्ध म्हातारी माणसं एका 16 वर्षाच्या मुलीच्या मांडीवर झोपलेले, आणि तिच्या पाठीमागे शेकडो बायका बसलेल्या त्या मुलीची. आणि ती मुलगी हुंदके देऊन रडतीये महाराज, हुंदके देऊन. नारदजी तिथून आपलं भगवत स्मरण करत चाललेले, नारायण 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 नामघोष सुरू आहे. आणि तिथून जात असताना त्या मुलीनं हा भगवत भजनाचा आवाज ऐकला आणि हाक मारली, भो भो साधू क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशयम् दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं पापम्. साधू महाराज थांबा, क्षणभर थांबा, मला माझ्या दुःखातून बाहेर काढा. नारदाला वाटलं कोण असेल, एवढ्या अरण्यामध्ये रडते, काही अडचण आहे का? म्हणून महर्षी नारद त्या मुलीच्या जवळ गेले आणि तिला विचारलं, बाळ तू कोण आहेस? तुझ्या मांडीवर असणारे हे 2 पुत्र कोण आहेत मला सांग. तुझ्या पाठीमागे बसलेल्या शेकडो स्त्रिया कोण आहेत मला सांग. या बाकीच्या बाया तिला संबोधित होत्या, आपल्या भाषेत समजून सांगत होत्या. बाळ रडू नको, रडू नको असं म्हणत होत्या. लक्ष लावा, रडू नको, रडू नको असं म्हणत होत्या. आणि मग नारदाने तिला विचारलं, बाळ तू कोण आहेस म्हटल्यावर ती सांगू लागली, महाराज मी भक्ती आहे. अहम भक्तिरती ख्याता. सगळे लोक मला भक्ती म्हणून ओळखतात. इमे मये पुत्रतनया ज्ञान वैराग्य नामानो कलयोगेन जर्जरो. हे माझे 2 पुत्र आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे. डाव्या मांडीवरचं वैराग्य आहे आणि उजव्या मांडीवरचं ज्ञान आहे. महाराज मी या दोन्हीची माय आहे. आई 16 वर्षाची, माझी मुलं म्हातारे झाले. नारदाला आश्चर्य वाटलं, 16 वर्षाची आई आणि 100 वर्षाची मुलं, गणित लागायसारखं आहे का? तिनं सांगितलं, माझी मुलंही कालपर्यंत तरुण होते, पण कलियुगाच्या अभावामुळं, प्रभावामुळं यांना म्हातारपण आलं, कलीमुळं आलं. आता ज्ञान कुणाला राहिले? वैराग्य कुणाकडे? एक हनुमान चालीसा पाठ झाला म्हणजे त्याला वाटायला मी ब्रह्मदेवच झालो काय. एक हरिपाठ पाठ झाला म्हणजे त्याला वाटायला मी तुकोबारायच झालो काय.
5 अभंग आले की त्याला वाटाले मी नामदेव राहीत चालू काय की झालं. अल्प ज्ञानामध्ये अहंकाराची वृद्धी झालेली आता कलियुगामध्ये. काही नाही. ज्ञानी माणसं आहे जगात. शास्त्राभ्यास, गुरुसेवा, गुरुनिष्ठा कमी झालेली आहे. आमच्या रघुनाथ महाराजाकडे, अमोल महाराजाकडे गुरुनिष्ठा फार आहे बघा. गुरुनिष्ठाच मनुष्याला ज्ञानी बनवते. सज्जनो, गुरुचरणी ठेविता भाव आणि आपोआप भेटे देव. गुरुपेक्षा जगात कोणी मोठा नाही. गुरुनिष्ठा ठेवा, गुरुवर आश्रित बना, गुरुची साधना अंगीकृत करून घ्या. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण ज्ञान नाही म्हणून अभ्यास करणारी लोक कमी झाल्यामुळे ज्ञान म्हातार झालं. वैराग्याला वैराग्य तर राहिलंच नाही. महाराज, संसार सजवण्यासाठी रात्रंदिवस माणसं प्रयत्न करायले. रात्रंदिवस प्रयत्नामध्ये वैराग्याची भूमिका सांभाळून जीवन जगणाऱ्या महापुरुषांची संख्या एखाद्या टक्क्यात उरलेली आता. अशी अवस्था आहे. महाराज, हे लेकरं म्हातारी झाले हो. आता आईचं काळीज आहे. आई म्हणते स्वतः मला दुःख झालं तरी चालेल, पण माझ्या मुलांना दुःख होता कामा नये. महाराज, मला म्हातार करा. मला पण माझ्या मुलांना तरुण करा. माझी मुलं तरुण होणं महत्वाचं आहे. पाठीमागे बसलेल्या कोण आहेत? या गंगा, यमुना, सरस्वती आहेत. त्या का अशा झाल्या? पापी लोक त्यांच्यामध्ये स्नान करीत असल्यामुळं तीर्थे मलिन झाले. त्यांना पवित्र करणारा कोणी उरला नाही. या बायात मुली रडायला लागलेल्या. त्या तीर्थाला पवित्र करण्यासाठी, ज्ञान वैराग्याला पुनर्जीवित करण्यासाठी काय साधन करावं लागेल ते आम्हाला सांगा. आणि मग नारदांनी सांगितलं एकच साधन आहे म्हटले, श्रीमद भागवत कथा. ब्रह्मदेवाकडे गेले. बाबा, मग त्यांनी सांगितलं कलियुगात ज्ञानाला आणि वैराग्याची जर वृद्धी करायची असेल तर भागवत कथा घेऊन सांगा. हरिद्वारला, ऋषिकेशला, आनंद घाटावर भक्ती ज्ञान वैराग्याला नारदांनी नेलं आणि भागवताचं दर्शन झाल्याबरोबर ज्ञान वैराग्य सावध झाले. तिथे सत्संग झाला आणि 10-5 दिवसाच्या सानिध्याने सत्संगाने ज्ञान तरुण झालं, वैराग्य तरुण झालं आणि भक्तीला महा आनंद प्राप्त झाला. ही ज्ञान वैराग्याला पुनर्जीवित करणारी कथा आहे. मनुष्याच्या ज्ञानात वृद्धी होते कथेच्या श्रवणानं आणि माणसाला शुद्ध वैराग्याची निर्मिती होते कथेच्या श्रवणात. कथा मनुष्याचं वैराग्य वाढवते आणि कथा मनुष्याच्या जीवनाचं कल्याण करते. कथा तारी महाराज म्हणले, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, ते तिचे उत्तम चरण रज वंदिता, जळती दोषाचे आणि शुद्ध होती नारी. जे गाती ऐकती पवित्र, जे सादर हरिकथा, जे पवित्र हरिकथा ऐकतात त्यांच्या जीवनातलं पाप नष्ट होतं. आणि किती जरी पापी जीव असला तरी साधूच्या संगतीनं तरला जातो. त्याविषयीचं वर्णन म्हणजे गोकर्ण आख्यान आहे. तुम्हाला अर्ध्या तासामध्ये सांगतो. तत्पूर्वी 1 मिनिट सर्वजण भजन करा. सर्वांनी प्रेमाने करायचं, नामस्मरण सर्वांनी करायचं. राम कृष्ण भजले रे मनवा, राम कृष्ण भजले, राम कृष्ण भजले, ताली वाजवा, हात वर करा, हात वर करा. राम कृष्ण भजले रे मनवा, राम कृष्ण भजले, ओ राम कृष्ण भजले, राम कृष्ण भजले, सीताराम भजले रे मनवा, राधे श्याम भजले, सीताराम भजले, राधे श्याम भजले, सीताराम भजले रे मनवा, राधे श्याम भजले, सीताराम
कृष्ण भजले रे मनवा राम कृष्ण भजले राम कृष्ण भजले राम कृष्ण भजले रे मनवा राम कृष्ण भजले राम कृष्ण भजले मनवा राम कृष्ण भजले सीता राम भजले रे मनवा राम सीता भजले सीता राम भजले मनवा राम सीता भजले राम कृष्ण भजले रे मनवा राम कृष्ण भजले राम कृष्ण भजले ताली 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 हाँ राम कृष्ण भजले रे मनवा राम कृष्ण भजले राम कृष्ण भजले राम कृष्ण भजले जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि बोला बोला जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय 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 राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय 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 जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हे राम कृष्ण भजले मनवा राम कृष्ण भजले राम कृष्ण भजले हा टाळी टाळी हा राम कृष्ण भजले मनवा राम कृष्ण भजले राम कृष्ण भजले मनवा राम कृष्ण भजले हा 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 हे राम कृष्ण भजले मनवा राम हा 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 राम कृष्ण भजले मनवा राम सीताराम 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 राम 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 सीताराम 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 राम कृष्ण भजले मनवा राम कृष्ण भजले राम कृष्ण भजले भागवत महात्म्यामध्ये आलेला विषय तुंगभद्रा नदीच्या काठावर एक नगर होतं.
तुंगभद्रा नदी म्हणजे आंध्र प्रदेशातून वाहते तुमच्या जवळ. आंध्र प्रदेशात तुंगभद्रा नदीच्या काठावर एक नगर होतं, लक्ष करा माझ्याकडे. आणि त्या नगरामध्ये एक ब्राह्मण वास्तव्याला राहत होता. त्या ब्राह्मणाचं नाव होतं आत्मदेव ब्राह्मण. आणि त्या आत्मदेव ब्राह्मणाची जी भार्या म्हणजे बायको होती, सौभाग्यवती होती, तिचं नाव होतं धुंधली. आत्मदेव ब्राह्मण सात्विक होते, निष्णात होते, त्रिकाल संध्या करणारे होते, भगवत भक्त होते, हरिभक्त होते, वैष्णव होते. पण पत्नी मात्र त्या सगळ्यांच्या विरुद्ध होती महाराज. कुटीला होती, निंदा करणारी होती, हरिनाम न घेणारी होती, देवाधर्माला न मानणारी होती आणि नेहमी पतीचा द्वेष करणारी होती. बहुजल्पिका हा क्रूर भाषण असं म्हटलेलं आहे. बडबड बडबड करणारी सारखी. शास्त्र सांगतं बडबड करणाऱ्या माणसाच्या जवळ लक्ष्मी राहत नाही. ज्या पायापोरांना सारखा नाद असतो कुरु 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 करणे, घरामध्ये सारखं पहाट झाली तरी बोलणे, नवऱ्याला बोलणे, काही नाही, तर त्या घरात लक्ष्मी राहत नाही बरं का. अहो मोठ्यानं बोलणारी बाई असल्यावर सुद्धा लक्ष्मी राहत नाही. कसं करावं सांगा. काही काही बायापुरांना फार मोठ्यानं हाक मारायची, मोठ्यानं बोलायची सवय असते ना. तर शास्त्र म्हणतं हे सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप नाही. प्रकार असा ती बहुजल्पिका होती धुंधली. आपल्या पतिराजाच्या बद्दल मनामध्ये तीळ मात्र श्रद्धा नव्हती. तिच्या तीळ मात्र श्रद्धा नाही अशी ती नारी. पण दोघांच्या संसारामध्ये एक दुःख होतं की त्यांना पुत्र प्राप्ती नव्हती. आणि मनुष्याच्या जीवनात हे सगळ्यात मोठं दुःख आहे. एक वेळ संपत्ती नसली तरी चालेल, प्रतिष्ठा नसली तरी चालेल, जमीन जायदाद नसली तरी चालेल, पण संसारामध्ये माणसाला काय पाहिजे? संतती पाहिजे. ती नव्हती. आत्मदेव ब्राह्मणाने खूप साधननिष्ठ होता असल्यामुळे साधना केली, सर्व काही केलं, पण पदरामध्ये पवित्र संतती प्राप्त झालेली नव्हती. आता काही लोकही निंदा करू लागले, निपुत्रिक म्हणून हिणवू लागले काही काही माणसं. जुन्या काळामध्ये अशा अंधश्रद्धा होत्या. निपुत्रिक म्हणायचे, अमुक म्हणायचे, तमुक म्हणायचे. अहो काही काही लोकांनी आत्मदेव ब्राह्मणाच्या द्वारा पूजा अर्चा सुद्धा करायच्या बंद केल्या होत्या. निपुत्रिक ब्राह्मणी म्हणजे याच्या हस्ते पूजा नव्हती. लोकांतही पूजा बंद झाल्या. घरामध्ये बायको फार बडबड करायची, मला असं बोलायची, तसं बोलायची. घरातही समाधान नाही, दारातही समाधान नाही. माणसाला कुठेतरी समाधान मिळालं पाहिजे. एक वेळ घरात नसलं तर जगात तरी मान असावा, आणि जगात नसला तर घरात तरी असावा. म्हणजे मनुष्याला जगण्याची इच्छा होते. आत्मदेव ब्राह्मणाला कुठेच मान सन्मान नव्हता. आत्मदेवाने ठरवलं की आपल्या जगण्यामध्ये काही मजा नाही, आपण मेलेले बरं. आणि आत्महत्या करण्यासाठी आत्मदेव ब्राह्मणाचं मन प्रवृत्त झालं. सुखासुखी कुणाला मरा वाटत नाही. आत्महत्या करणारे माणसं जीवावर उदास होतात, याचं काहीतरी कारण त्यांच्या जीवनात आलेलं असतं. सुखासुखी माणसाला काटा मोडला तर दवाखाना गाठणारी माणसं आपण, आणि मरण्याचा विचार माणसं. हे बघा, आत्महत्या करणं महापाप आहे. शास्त्र सांगतं किती दुःख आलं तरी भोगा, मनुष्य जन्म पुन्हा नाही. पण आत्महत्या जर जीवनामध्ये घडली तर पुन्हा मात्र मुक्तीच नाही. आत्मदेवाला वाटलं काय उपयोग आहे आपला जगून. मुलगी पत्नी अशी. रात्रीच्या समयाला आत्महत्या करण्याच्या विचारानं जंगलामध्ये गेली. आणि त्याच जंगलामध्ये एक साधू, एक ब्राह्मण त्या जंगलातून जात होता. त्याने आत्मदेवाला पाहिलं, हाक मारली, कोण रे बाबा तू? एवढ्या रात्रीच्या समयाला या अरण्यामध्ये काय करतोय? त्यावेळेला आत्मदेव ब्राह्मणांनी सांगितलं, आता साधूला खोटं बोलू नये, डॉक्टरला खोटं बोलू नये, आईला खोटं बोलू नये. डॉक्टरला जो रोग झालाय तो सांगावा तर उपाय होईल. दुखायला डोकं सांगायला पोट कसं नाही. रोग कोणताही असू द्या डॉक्टरला सांगा. डॉक्टरची लाज धरू नका तर रोग बरा होईल. जीवनात दुःख कोणतंही असू द्या साधूला सांगा.
साधू भवरोग बरा करते. आणि जीवनात काही अडचणी येऊ दे, आपल्या आईला मोकळ्या मनानं सांगा, अडचणच राहत नाही. आपलं उलट आहे, सगळं दुःख बायकोला. खरं सांगत आहे तिला. मग ती याची पोती ओळखी ती आणि ठरवून टाकते ही नालायक आहे म्हणून. पुन्हा त्याची किंमत कदर ठेवत नाही. महाराज, कमी असलेली बाजू बायकोला कधी सांगायची? आईला सांगायचं. बायकोला फायदा सांगायचा, तोटा सांगायचा नाही. आईला तोटाही सांगायचा आणि फायदाही सांगायचा. सांगा. आत्मदेवानी मोकळ्या मनाने सांगितलं की मी आता देहावर उदास झालेलो आहे, मला जगण्याची इच्छा राहिलेली नाही, मला असं वाटतं की आता मरावं. अरे बाळा, पण दुःख काय? पुत्र संतती होत नाही. एवढंच. हातामध्ये फळ घेतलं आणि त्याच्यावर काहीतरी पुत्र संजीवनी सारखे पूर्वी मंत्र होते, नवनाथ ग्रंथामध्ये वगैरे सापडतात, तसा काही परिणाम केला असेल. एक आंब्याचं फळ उचललं आणि सांगितलं, जा घरी जाऊन तुझ्या बायकोला खाऊ घाल. आत्मदेवाला आनंद झाला. फळ पदरात घेतलं. रात्रीच्या समयाला आत्मदेव ब्राह्मण घरी आले. महाराज, नवरा रात्रीच्या समयाला घरी नाही याच त्या बाईला काही दुःख नव्हतं. विचार नाही, मेसेज नाही, फोन नाही, काहीच नाही. शांत झोपली होती. मस्त शेवयाचा भात केला होता, मी तिथंच होतो त्या दिवशी. आणि खाली होती, बसली होती. आत्मदेवाने जाऊन दरवाजा वाजवला. कोण आहे? मी आत्मदेव ब्राह्मण. कुठे गेला होतात? मरायला. ते मला मरायलाच गेलो होतो. मग वाचून कशाला आला? तुमच्यासारख्याचा जगून उपयोग काय? मरायचं ना, काढत तो बाबा 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 जात बोलू लागल्यावर माणसाची कमाल आहे बरं. काय वनवास काढायचा? आपण या कुटाण्यातच पडलो आहे. त्यांनी सांगितलं, अगं ऐकून तरी घे, बोलू नको एवढं. मरायला गेलो होतो, पण अनंत जन्माच्या पुण्याईनं साधूची भेट झाली. हे बघ, हे फळ आणले, हे फळ घे, आपल्याला मुलगा होणार आहे म्हणून साधूने सांगितलंय. पण महाराज, तिचा विश्वासच नव्हता ना साधू संतावर. आता शास्त्र काय सांगते? प्रसाद मिळाल्याबरोबर खावा. मंदिराजवळचा प्रसाद मंदिरात खाला तर त्याची 100% पावर, आणि घरी नेऊन खाला तर 50% पावर. जेवण देवाच्या दारात केलेलं प्रसाद आणि घरी घेऊन गेलेलं जेवणच असतं, त्याच्यात पावर राहत नाही. ते वाढण घेऊन जातात ना लोक घरी. वाढणं तुमच्याकडे नाही ती पद्धत? नाही, तुमच्याकडे. आमच्याकडे नाही तरी म्हणा ना, आमच्याकडे पद्धती असते. महाराज, मंदिराजवळच जेवायचं. इथं जी पावर आहे ती घरी नाही बरं का. या जागेचा जो महिमा आहे तो तिथं नाही. प्रसाद आहे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते. पदरात टाकल्याबरोबर हिनं खायला पाहिजे होतं. हिनं सांगितलं सकाळी खाते म्हणले. आता सकाळी उठली, सडा सारवण समार्जन सर्व काही केलं महाराज, काही ठेवलं नाही. आणि मग ती गावातच तिची बहीण होती, ती आली. तिने विचारलं, बाई आज काही दिवाळी नाही, दसरा नाही, काही नाही, एवढी सजावट कशाला? अगं माझे मालक अरण्यात गेले होते आणि त्यांनी मला हे फळ दिले. बहिणीनं मनात विचार केला, हिला जर लेकरं बाळ झाली तर माझी कुठं जाते? हे बघा, मी सांगतो तुम्हाला, जगात संत सोडले तर आपलं कोणीच नाही बघा. कुणालाच वाटत नाही आपलं चांगलं व्हावं म्हणून. सख्या माईला नाही हो. तिला महाराज माईला सुद्धा नाही हो. सांगतो तुम्हाला, ऐका. 7-8 दिवस तुम्ही माईला बोलू नका आणि उगं माईच्या देखत बायकोला चिटकून बसा आणि एक अशी सेल्फी मोबाईलची काढा, ते बायको देखत, आणि माईला ऐकू जाईल असं म्हणायचं, अगं आपल्या गावाला नानाचं भागवत आहे, मला वाटलं तुझी माय आणावं सत्याला. इतकंच म्हणा आणि मग माईची मुलाखत घ्या जन्मदिनाऱ्या. ती म्हणत्या, बस मिळाला असता तर बरं झालं असतं. स्वार्थ आहे म्हणून जे आपले हो, काहीतरी मिळते म्हणून लोक आपले, नाही तर खरा विचार केल्यावर देवन संत सोडून आपलं कोणीच नाही. फक्त एक तुम्हाला मला कळत नाही, हे आपलं अज्ञान आहे. नाही रे, नाही कुणाचे कोणी
बहीण नाही, भाऊ नाही, गण नाही, गोत नाही, इष्ट नाही, मित्र नाही, स्वजन नाही, कोणी नाही. बहीण कुणाची भाऊ कुणाचा गोड कुणाचे सगळे जोडले. महापुरुष काय पागल होते का हे लिहून ठेवायला? त्यांच्याकडे डोक्यावर परिणाम झाला होता, त्यांनी खरं लिहून ठेवलंय. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, आणि पुढे काय? मेल्या मागे सर्व रागिले तुटतील धागे डोळे. प्राणबाईच्या बाजार बाईच्या बाजार नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे नाही कुणाची कोणी. कोणी नाही कुणाचा. बहिणीनं शिकवलं महाराज, बाई अगं मला सांग, असे आंब्याची फळं खायला कुठं लेकरं होते का? तुझ्या नवऱ्याच्या पोटात काही काळ आला असेल, तुला आंबा खाऊ घालील, तुला मारून टाकील आणि दुसरी बायको करील. आणि एक लक्षात ठेव, जरी तुला लेकरू बाळ झालं, तुला माहितीये का गरोदरपणाचं दुःख किती येते? येत कदाचित तू गर्वावर राहिलीस, म्हणजे बहिणीने सांगितलं, बहिणीला बघा तुला 9वा महिना लागला, आणि 9वा महिना लागला ना आपलं गाव पेटलं. बहिणीनं सांगितले भागवतात, सगळे लोक पळून जातील पण तुला पळा येईल का? तू जळून मरची. हे चांगलं नाही महाराज. पुन्हा सांगितलं, जाऊ दे, एखाद्या वेळा तू गरोदर राहिलीस आणि बाळ आडवं आलं तर मरशील तू. मग ती म्हणली, मी काय करू आज? तुला सांगते म्हणली, मला 8 लेकरं आहेत. किती? आणि 9व्यानं मी गरोदर आहे म्हणली. तू पोटावर चिंध्या बांधून सोंग कर, फळ खाण्याचं निमित्त कर, फळ गाईला चाल आणि पोटावर चिंध्या बांधायचं सोंग कर. मला लेकरू बाळ झालं मी तुला देऊन टाकते, त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे दे. ठरलं दोघीचं महाराज. आणि मग चिंध्या बांधल्या, तिने ती फळ उचललं, गाईला चाललं. गाईनं फळ खाल्ल्यावर काय महाराज, गरोदर राहिली. दारात कोरडा आड होता, त्याला पाणी, आंब्याला मोहर लागला, आणि हिनेही पोटावर चिंध्या बांधल्या. आतमध्ये आला, फार आनंद झाला. अरे अरे अरे, तेव्हानं किती कृपा केली माझ्यावर. 9 महिने 9 दिवस झाले, गाईला सुंदर मुलगा जन्माला आला. तो अवतारिक पुरुष जर कोण असेल तर गोकर्ण महाराज. शरीर मनुष्याचं आणि कान गाईचे, म्हणून त्यांचं नाव गोकर्ण आहे. गोकर्ण भगवान की, गोकर्ण महाराज की. गोकर्ण महाराजांचा जन्म झाला. धुंदिलीला मुलगा झाला, त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. त्या बहिणीला झाला, पण हिने धुंदुलीच्या ताब्यात दिला. गोकर्ण अत्यंत सात्विक होता आणि धुंदुली अत्यंत विकृत होता. मला फार वाईट. धुंदुली मुलगा झाला, साखर वाटली, पण धुंदुकारीच्या आचरणामुळं आत्मदेव ब्राह्मणाला दुःख होणार. एक लक्षात ठेवा, संसारात संतती चांगली निघाली तर संसार स्वर्ग आहे, आणि संसारात संतती वाईट निघाली तर संसार नरक आहे. बघा, संसारा इतकं दुःख जगात कशातच नाही, संसार एवढा आनंदही कशातच नाही. पण आनंद कधी आहे? अवलाद नीट निघाली तर. आत्मदेव गायीच्या शेपटाच्या गाठी मार, कोणाचा चारा फुकून दे, कोणी ब्राह्मण संध्या करायला बसले की त्यांच्या अंगावर शेण टाक, हे सुरू केलं धुंदुकाय. म्हातारी माणसं रस्त्याने चल लागली, लुटून द्यायची. आता काय काय लेकर बघा, कथा सुरू झाली की निवांत ऐकते, आणि काही काही इकडून तिकडे गर्दा अर्धा ओळखायचं संस्काराचा अभाव आहे. कशाचा आहे? काय काय लेकर मन लावून निवांत ऐकते कथा. वळण चांगले वळण. हे मंडपामध्ये जे फिरत आहेत का नाही,
हे लेकरं, हे त्याच्या घरचे संस्कार दाखवतील गावातल्या लोकांनी. बघा आम्हाला वळणच नाही. आणि काय काय लेकर निवांत बसून ऐकत ते सांगतात बघा आमचे संस्कार कसे आहेत ते. हे आई वडिलाच्या संस्कारावर अवलंबून आहे बरं का सगळं. धुंदुकारी वाईट निघाला आणि मग आत्मदेव ब्राह्मणाला वाईट वाटलं. आत्मदेवांनी सांगितलं. एके दिवशी आत्मदेव झाडाखाली बसून रडायला लागले. गोकर्ण जवळ गेली. गोकर्णाने सांगितलं बाबा रडता कशाला? अरे राजा, तो गायीचा मुलगा असून सात्विक निघालास आणि माझा ब्राह्मणाचा मुलगा असून देवाच्या प्रसादाचा असून वाईट कसा निघाला? हनुमान चालिसा म्हणिना, हरिपाठ म्हणिना, नामचिंतन म्हणिना, काही नाही. तेवढा आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश केला. बाबा, मुलगा जन्माला घालणं तुमचं काम आहे, पण प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे साहेब. पोटची लेकर जरी झाली तरी नशीब वेगळे आले आपल्या पोटाला, पण प्रारब्ध सगळ्याच्या लेकरायचं सारखं नाही. जन्माला घालणं आपलं काम आहे, संस्कार देणं काम आहे, पण जगणं त्यांच्या प्रारब्धाचं काम आहे. बाबा, त्यांची चिंता करू नका, आपुला तो एक. आता ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, ज्याच्या त्याच्या मार्गाने सोडून द्या आणि तुम्ही एकच करा. साधो संग सेवया, सत्संगती करा. निशिदिनम हरिम भजेत, अखंड देवाचं भजन करा. जीवनम कृत कल्याणम साधयन्ते महापुरुषाः, जीवनाचं कल्याण करा. अशी मधाला समजते उपजताच रंगणारे पुत्रा तुवा जावे म्हणा, बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या म्हणा. तसं बाबा आपल्या जीवनाचं करत कल्याण करून घ्या. रडून वेळ घालू नका, चिंता करून वेळ घालू नका, चिंतन करा. बिघडलं बिघडू द्या. हाल झालं तर लोक म्हणतील फरायचं लेकरून बिघडलं, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे? आपल्या आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या, साधना करा, आत्मउद्धाराचा मार्ग धरा, भगवत भजन करा. मला आत्मदेव ब्राह्मणानं ती अंगावरली सगळे काढून टाकलं, थोडीशी पांघरली, गेले जंगलामध्ये निघून. ती बायको सोडून दिली, संसार सोडून दिला. गोकर्ण महाराज काशीला गेले. आता घरी दोनच राहिले, मायन ते लेकरू. केलेले कर्म भोगावं लागते बरं का. लबाडी बाईने केली, ती भोगायची वेळ बी बाईवरच आली. एवढं बिघडलं की माईला मारू लागलं, पैसे दे म्हणू लागलं. पैसे नाही म्हणलं की एके दिवशी आईला मारण्यासाठी पाठीमागे लागला. ती धुंदुली घाबरली, तिनं आडात उडी मारून जीव दिला महाराज. यानं वेश्या घरी आणून ठेवल्या, रात्रभर चोरी करायची, वेश्याच्या हवाली करायचे पैसे. एके दिवशी त्या वेश्याईला वाटलं राजाला कळत राजा येईल, ह्याला तर मारीलच पण आपलाही काटा काढेल. त्या वेश्याईने त्याचे हातपाय बाजूला बांधले आणि तोंडात खैराचा इंगळ भरून मारला महाराज, जिवंत जाळला. माया आडात पडून मेलेली असल्यामुळे ती पिशाच्य झाली, हेही भूत झालं दोघं. तिकडं आत्मदेव ब्राह्मणही वैकुंठवासी झाले. गोकर्णाला कळालं. गोकर्णानं भावाच्या नावानं, आईच्या नावानं, बापाच्या नावानं पिंडदान केलं. आणि शेवटी असं वाटलं की आपल्या जन्मभूमीला जावं म्हणून गावात आले. वाडा पडत पडला होता, मोहळ बसले होते, पिंपळ उगवले होते वर, जवळचे घर उठून गेले होते त्या भूताच्या ओरडण्यानं. आत्मदेव गेले, थोडी जागा स्वच्छ केली, झोपले. रात्रीच्या समयाला ती दोन भूत जागी झाली. ती आई रडू लागली, भूत रडू लागली. म्हणून बाबा नीट कर्म करून मारावं लागत, ते तर चांगलं होतं. या एकादशी धरावी, हरिभजन करावं, भागवत ऐकावं, अन्नदान करावं, नामचिंतन करावं. आता हे काही काही माणसं तिकडून आलीत आपल्या सप्त्याला 10-15 जण, त्यांची सेवा करावी. अतिथी देवो भव ना, हे पाहुणे तर देव आहेत आपल्या गावात. जरी छायाताईच्या घरी थांबले असले तरी सगळ्यांनी सेवा करणं महत्वाचं आहे. प्रत्येकाकडे वाटून वाटून ठेवा. रघुनाथ महाराज एकाच घरी ठेवू नका, सगळ्यांना सेवा घडली पाहिजे. मग कशाची सेवा असू द्या, सेवा करा, सत्संगतीमध्ये राहा. कशासाठी? मेल्यानंतर पिशाची योनी प्राप्त होणे याच्यासाठी.
गोकर्णानं पाणी घेतलं आणि मारलं. कोण आपण? भूत बोलायला लागली, दादा मी धंदुकारी आहे, दादा माझ्या मोक्षासाठी काहीतरी करा, दादा माझ्या मोक्षासाठी काहीतरी करा, मला या पिशाच्या योनीमध्ये त्रास होतो आहे. रडू लागलं ती भूत महाराज. गोकर्णानं सांगितलं चिंता करू नको. गोकर्णानं सूर्यनारायणाला विचारलं आणि सूर्यनारायणानं सांगितलं भागवत कथा लावा. पण कशी लावा तो विधी सांगितला भागवत महात्म्याचा. भागवताची कथा पवित्र असावी, पवित्र ठिकाणी असावी. आता भागवत लोक कुठे लावतात? घरावर भागवत असतं का संसारिकाच्या? नाही. कथा गंगेच्या काठावर असावी, कथा एकांतात असावी किंवा देवाच्या मंदिरात सानिध्यात कथा असावी. पावित्र्य असावं कथेमध्ये. वक्ता श्रोत्यापेक्षा उंच असावा. श्रोत्यांची व्यवस्था आसन असावं. एकदा मांडी घातली तर पुन्हा मोडू नये. काही लोकांना गुडघ्याचा त्रास असतो, त्यांना खुर्चीवर बसायला हरकत नाही, पण बाजूला. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी एकाच जागेवर एकाच आसनावर बसावं 7 दिवस. घडलं तर उपवास धरावा, नाही घडलं तर भोजन करावं, पण सात्विक भोजन करावं. मगाशी खूप नियम सांगितले की जीवन रोज डोक्यावरून सचेल स्नान करावं कथेच्या काळापर्यंत. रोज पवित्र गंध चंदन कपाळाला लावावा. पावित्र्य धारण करावं. धुतलेली पवित्र वस्त्र धारण करावीत. कथेला येत असताना अक्षदा तांदूळ आपल्या जवळ ठेवावेत. काही जन्म वगैरे झाला तर टाकावेत. प्रसाद घेऊन यावं. तुळशीच्या मंजुळा आणाव्या. भागवताला मोगऱ्याची फुलं फार आवडतात शुकदेवाला, म्हणून ती फुलं आणावीत. सुंदर देवाचं आसन निर्मळ स्वच्छ ठेवावं. पावित्र्य ठेवावं. असे विधी सांगितले मला. खूप विधी आहेत. आणि पुन्हा सांगितलं की पिशाच्याला राहण्यासाठी एक वेळू साथ काढण्याचा बांधा, म्हणजे त्याच्यात पिशाचे वास्तव्य करेल. एक वेळू बांधला, तो आपण बांधू नये. ते भूतासाठी भागवत होतं म्हणून बांधलं, आपलं माणसासाठी आहे. पूर्वेकडे तोंड करून वागता, असं अमुक तमुक नियम सगळे खूप सांगितले भागवतामध्ये. आणि कथा करावी. ठीक आहे म्हटले. देवा साधू संतांची सोय करावी. आसनं असावीत. महाराज लोकांना या उद्यापासून बरं का इथे अध्यक्ष कुठे गेले, व्यवस्था करायची. सगळी गाद्या टाकायच्या पुढे. 10-5 गाद्या विकत आणा. त्याच्यावर सुंदर आसनं टाका. म्हणजे कोणते हे जे साधू संत आलेत ना, घाली संताशी आसने पूजा करी कायावाच्या म्हणे. जे काही पाहुणे रावळे अतिथी आहेत त्यांच्यासाठी ती व्यवस्था. महाराज आहेत रायपूरचे, भागवताचार्य आमोद महाराज आहेत, संत मंडळी आहेत, तुकाराम महाराज आहेत तिकडे आमचे. या संत मंडळींची व्यवस्था व्हावी, सोय व्हावी. महाराज वृंदावनला जाऊन शिकाना कशी व्यवस्था करतात ते श्रोत्यांची, साधू संतांची. तशी आपणही व्यवस्था साधू संतांची केली पाहिजे. आज पहिला दिवस आहे तरी सुंदर नियोजन केले बरं का. सिस्टीम सुंदर आहे, स्टेज सुंदर केले, फार चांगलं आहे, सुंदर आहे. कुठे नाव ठेवायला जागा नाही. सगळी व्यवस्था आवडीच आहे. आणि रघुनाथ महाराज आहेत म्हणून मार्गदर्शनाला, त्याच्यामुळे काही कमी नाही. मला सुंदर नियोजन आहे सगळं. अजून याच्यात नियोजनात गुड्या मंडपामध्ये, ऊस केळीचे खांब, हे मोकळे मांडव खांब आहेत ना, हे सगळ्या नव्या वस्त्रांना गुंडाळून टाकायचे सगळे. यांची संशयची बाजूला इथे टेबल वगैरे ठेवून इथे करा जवळ बरं का. पण ते देवाच्या जवळ बसायचं नाही. बायापोरांनी देवाकडे पाठ करून खुर्च्या घेऊन यायच्या आपल्या आपल्या आणि बसायचं. असं या बाजूला खुर्च्यावाल्याने इकडे बसायचं, खुर्च्यावाल्याने इकडे बसायचं, खुर्च्यावाल्याने पाठीमागे बसायचं. हे बघा, ज्याला बसता येत नाही ते तुम्ही खुर्ची घेऊ शकता बरं का. आता त्याला काय करावं, शरीराचा भोग आहे. ज्याला शरीराचा गुडघ्याचा आजार आहे तो खुर्च्यावर बसू शकता, काही अडचण नाही. एखाद्या माणसाला पाणी प्यायची सवय असते, आपली आपली बाटल घेऊन जवळ ठेवायची आणि कधी तहान लागली तर पाणी प्यायचं, फक्त उठायचं नाही. मध्ये चहा वगैरे द्यायचा नाही. आरती होईपर्यंत चहा द्यायचा नाही. आपली आपली बाटल ठेवायची. भजन वगैरे मध्ये सुरू झालं, गटकन घोट घ्यायचा आणि गप बसायचं.
एखाद्याला झोपायची सवय असली उशीन गादी घेऊन यायची. तसं नाही. म्हणून ही सुंदर व्यवस्था आपल्याला. हे बघा, शरीराला जसं जमतंय तशी सेवा करा, फार कष्टही देऊ नका. शरीर आहे ना शेवटी. अजून याला सुंदर सजवा. असं एखादं सुंदर बॅनर पुढे लावा दर्शनी ठिकाणी, ज्याच्यावर देवाचेच फोटो असावे. म्हणजे कथाकाराला त्या पुढच्या बाजूला पाहिलं की देव दिसावा, गोपाल कृष्ण दिसावा. असं करा, नजर देवाकडे पडावी. असं काही सुंदर नामचे अशी विधी सांगितली. 7 दिवस कथा झाली आणि रोज एक 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 कांड फुटलं आणि 7व्या दिवशी धुंदुककारीचा उद्धार झाला. पुन्हा गावकऱ्यांनी इच्छा केली, 7 दिवस कथा झाली, गावाचाही उद्धार झाला. असा कथा भाग इथे वर्णित केलेला आहे. आजची कथा इथे संपली. उद्याची कथा बरोबर वेळेला सुरू होईल. उद्या हरिभक्तीपरायण अमोल महाराज आपल्या इथे उपस्थित आहेत. म्हणून त्यांचा सत्संग होईल 1 ते 2:30 पर्यंत. आणि मग 2:30 वाजता 2:30 पावणे 3ला कथा सुरू होऊन मग 3:15 ते 5 पर्यंत उद्या कथा. परवापासून 1 ते 4 या वेळेमध्ये 1:30 ते 4 रोज कथेचा वेळ. फक्त उद्या